नमस्कार. आज दुर्वा खूप खुश होती कारण तिला भेटायला कोणीतरी आलं होतं आणि ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. आणि आजचा तिसरा दिवस होता, आजची तिसरी माळ होती. आजच्या या दिवशीचं चंद्रघंटा या देवीला समर्पित आहे. आजचा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. आता हे नाव असं कसं काय, तर या देवीच्या मातेच्या कपाळावर घंटेच्या आकारामध्ये अर्धचंद्रमा आहे, म्हणून तिचं नाव चंद्रघंटा असं केलेलं आहे. आणि एक आहे की आपण कोणत्याही देवाला किंवा देवीचं मनापासून जर पूजा करत असेल तर आपली इच्छा पूर्ण होते किंवा आपल्या मनातून निगेटिव्हिटी पूर्ण जात असते किंवा भीती कमी होत असते. हे तुम्ही पण अनुभव घेतच असाल. आणि आजचं वैशिष्ट्य म्हणायचं असेल तर आजची देवी ही जी आहे तिचं वाहन आहे सिंह. आणि सिंह म्हणजे आपण म्हणतो की साहस, वीरता हे सगळं सिंहामध्ये असतं. मग आजची देवी तर सिंहावर बसलेली आहे आणि तिच्या हातामध्ये तिचे 10 हातामध्ये तिचे शस्त्र आहेत. आणि ते शस्त्र आपल्याला काय शिकवतात की आपल्या आयुष्यात जे अडचणी आलेल्या असतात, जे कष्ट आलेले असते, असं भरपूर दुःख असते, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही हे चालूच असते. असं कोण नाही की जगात ज्यांच्या आयुष्यात असं काही नाही आहे, अडचणी नाही आहेत, कठीण प्रसंग नाही आहेत, पण सगळ्यांच्यात असतात. मग त्या प्रसंगांना किंवा त्या अडचणींना आपण आपल्या साहसी वृत्तीनं आणि आपल्या वीरतेनं त्या आयुष्यात आलेली सगळ्या अडचणी आपण दूर करू शकतो. आपल्या आयुष्यातला आपण अंधकार पूर्णपणे मिटवू शकतो. हे आजच्या या प्रतीकाचं आपण वैशिष्ट्य समजू शकतोय. आणि आपण पण प्रत्येक दिवसाचं काय महत्त्व आहे किंवा प्रत्येक दिवसाचं काय प्रतीक आहे ते महत्त्व समजून घेऊया आणि त्याप्रमाणे आपण पण आपल्या आयुष्याची सुरुवात करूया. त्याप्रमाणे नवदुर्गा किंवा 9 दिवसाचं तुम्हाला पण प्रत्येक एक वैशिष्ट्य तुम्ही जर आपण स्वीकारत गेला तर आपल्यामध्ये पण ती एनर्जी येईल किंवा ती ऊर्जा येईल. तर ठीक आहे, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझा रोजचा स्वयंपाक जो होता तो जास्त काही नव्हता, थोडाच होता, त्यामुळे तो स्वयंपाक पण होत आला. आमटी झाली, भात झालं, भाजी झाली. आणि त्याच्यानंतर आज मी वेगळं म्हणजे बाजरीची भाकरी करायचं ठरवलं होतं, त्यामुळे मी त्याची तयारी करायला घेतली. आता तुम्ही बाजरीचं भाकरी करताय की नाही हे मला कमेंट्समध्ये सांगा. मी बाजरीचं भाकरीसाठी ते पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडी हळद घातली, मीठ थोडं घातलं आणि ते मळून ते छान त्याचं भाकरी करायला घेतलेली. कसं असते, रोजच्या जीवनामध्ये तेच तेच खाऊन पण कंटाळा येते, म्हणून काय करायचं थोडासा बदल म्हणून मी आज बाजरीची रोज चपाती आणि आपली साधी भाकरी जी असते ज्वारीची ती रोजच असते. मग म्हटलं आता थोडं पीठ पण होतं शिल्लक की चला म्हटलं आता त्याचा आपण वापर करून घेऊया आणि आजच्या दिवशी करूया. आणि असं म्हणून मी माझा पूर्ण स्वयंपाक करत करत ते मी भाकरीसुद्धा केलेली आहे. आणि आज सांगितलं की दुर्वा खूप खुश होती आणि आमच्याकडे कोणीतरी येणार होतं. तर आज माझ्याकडे माझे सासू सासरे येणार होते, म्हणजे ते गावी असतात आणि आम्ही बाहेर आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला गाठ पडायला किंवा भेटण्यासाठी आले होते. आणि असं म्हणतात की प्रत्येक व्हिडिओमध्ये की सासू सासरे म्हटलं की काही जणांचा व्हिडिओमध्ये त्यांचा उल्लेख म्हणजे चांगल्या प्रकारे करत नाहीत, पण माझ्या इकडं वेगळं आहे की माझे सासू सासरे हे मला खूप प्रिय आहेत, आईवडिलांच्या सारखे समान आहेत. आणि तुम्हाला आता नंतर व्हिडिओमध्ये कळेल की माझे सासू सासरे कसे आहेत ते. मी एवढंच सांगेन की त्यांनासुद्धा आपण आईवडिलांचा दर्जा दिला किंवा आपण त्यांना त्यांच्या लेकीप्रमाणे आपण त्यांना ट्रीट केलं तर ते सुद्धा आपल्याशी चांगलंच वागतात. प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यांना दोष देऊन चालत नसतं. मग आता तुम्ही म्हणशीला हे काय सांगायला लागले, तर ठीक आहे, असंच सहज बोलता बोलता मी बोलून गेले. आणि त्याच्यानंतर मग माझ्या पण भाकरी झाल्या आणि रोजचं माझं जे रुटीन होतं ते सगळं मी आवरून घेतलेलं आहे. आणि नंतर येणार होते सासू सासरे, म्हणून मग मी काय केलं, सगळं घर पटकन आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आले. आणि येताना आमच्या पप्पांनी बघा खायला इथं कधी करायचं म्हणून ते सगळं वडे ब्रेड सगळं घेऊन आलं होतं. आणि आल्यानंतर मग आम्ही सर्वांनी बसून वडा त्याने खाल्ला. आणि बघा, आई कोण म्हणतं फक्त आईच लेकीसाठी सगळं घेऊन जात असते बांधून बांधून. हे बघा, माझ्या सासूबाईंनी म्हणजे माझ्या मम्मींनी हे सगळं इतकं सगळं गावावरून मला आणलं होतं. आणि मला नंतर आणि लागते म्हणून त्याच भाजी निवडायला बसल्या होत्या. पटलं ना आता माझ्या सासूबाई किती चांगल्या आहेत, त्या पूर्ण माझ्या आई समानच आहेत. आणि मग काय दुर्वाच्यासाठी थांबले होते वाट बघत. आणि दुर्वा आली, कधी एकदा आजीला भेटीन. आजीला असं झालं होतं की कधी एकदा नातीला भेटेल, कारण खूप दिवस झाले होते भेटून. आणि भेटले, मग त्यांचा चेहऱ्यावरचा जो आनंद होता किंवा त्यांची जे ओढ होतं ते या व्हिडिओमध्ये दिसतं. मग नंतर काय झालं, दुर्वानं सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर ती गेली. आजी आजोबांच्या सोबत भरपूर गप्पा मारत होती. तसेच आजी आणि आजोबाबरोबरचं जे वेळ आपण घालवतोय ना ते वेळ परत आपल्या सोबत राहत नाहीत.
म्हणून लहान मुलांना की त्यांच्या आजी आजोबांच्या सोबत भरपूर वेळ घालवायला द्यायला पाहिजेत. भरपूर गोष्टी सांगतात. मग काय शाळेतल्या सगळ्या गोष्टी, बसमधल्या सगळ्या गोष्टी आजोबांना एवढं कौतुक वाटत होतं की ते ऐकत बसले होते, हसत होते. त्याच्यानंतर कधी एकदा ते वडा नातीला खायला घातले तेव्हा ते शांत झाले. मग वडा खायला दिला आणि त्याच्यानंतर मग त्यांना पण वेळ होत होता गावी जाण्यासाठी. मग ते निघायला लागले. मग काय निघता निघता कसं होतं की आई असू दे किंवा सासू असू दे, दोघींच्या ठिकाणी म्हणजे असं असतं की जाताना नकळत डोळ्यामध्ये थोडं पाणी येतं आणि त्याच पद्धतीने थोडं झालं. आणि मग शेवटी काय त्यांना वेळ होत होता, त्यांचा निरोप घेतला आणि ते गेले. आजचा व्हिडिओ कसा वाटला